त्यांच्या डोळ्यापुढं फक्त अंधार आणि अंधारच. कोणती वस्तू कशी दिसते हे त्यांना आजही माहीत नाही. तरीही सकारात्मक जीवन जगण्याची त्यांची उमेद ही निश्चितच सर्वांना प्रेरणादायी ठरेल याची प्रचिती यातून येते. सकारात्मक माणूस हा अडचणीला संधी मानतो, तर नकारात्मक माणूस हा संधीला अडचण मानतो याची प्रचिती पाटण तालुक्यातील निगडे या गावातून येते. जन्मता अंध तर असणारे दोघे सख्खे भाऊ गेली 15 वर्ष चक्क एकमेकांच्या आधाराने किराणा दुकान चालवतात आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. केवळ एवढंच नव्हे तर तबला वाजवण्यापासून ते गोट्यातील शेण काढणे, मोबाईल नंबर डायल करणे या सर्व बाबी ते लीलया करतात. पाहूया त्यांची ही खरीखुरी कहाणी. पाटण तालुक्यातील निगडे या दुर्गम भागातील जन्मता अंध असलेले दोन सख्खे भाऊ एकमेकांच्या आधाराने चक्क किराणा दुकान चालवतात, कुटुंबाला हातभार लावतात. अशोक व भरत लक्ष्मण कदम अशी या जिद्दी भावंडांची नावं आहेत. संपूर्ण दुकानाला जाळी बसवून ग्राहकांना साहित्य देऊन पैसे घेण्यासाठी छोटी खिडकी केली आहे. सकाळी 9 पासून ते रात्रीपर्यंत कदम बंधूंचं दुकान सुरू असतं. यातील भरत कदम यांना तबला वादनाची आवड आहे. ते खूप सुंदर तबला वाजवतात. तबला मास्टर सुनील राजे यांनी भरत कदम यांना तबला वादनाचे मोफत प्रशिक्षण दिले आहे. त्यामुळे कदम यांनी तबला वादनाच्या परीक्षा दिल्या आहेत आणि त्यामध्ये त्यांनी यशही संपादन केलंय. दोघेही भाऊ स्वतःची दैनंदिन कामं स्वतः करतात. सार्वजनिक नळावरून घागरीने पाणी भरतात, जनावरांच्या गोट्यातील शेण काढतात. एवढंच नाही तर अंदाजानं मोबाईल नंबर डायल करतात आणि वाहनांच्या आवाजावरून गावातील ओळखीचं कोण आलंय हे सुद्धा ओळखतात. स्पर्श ज्ञानानं नोटा ओळखून शिल्लक पैसे ग्राहकांना देण्याचं ज्ञानही त्यांना अवगत आहे. दुर्गम भाग असल्याने जुजबी कमाई होते, त्यातून खर्चाचा मेळ बसत नाही. एखाद्या मोठ्या शहरातील बसस्थानकात दुकानासाठी परवानगी मिळावी आणि त्यांच्या कुटुंबाला आवश्यक हातभार मिळावा अशी त्यांची मागणी आहे. SP ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट, कराड. नमस्कार, माझे नाव भरत लक्ष्मण कदम. आम्ही दोघं भाऊ अपंग, जन्मताच अंध असून गेले 15 वर्ष झाले आम्ही गावात दुकान व्यवसाय चालवत आहे. तरी आम्हाला या दुकानात दिवसाला 300 रुपये धंदा होतो आणि 300 रुपये धंद्यामध्ये आम्हाला 50 ते 60 रुपये मिळले जातात. आणि ह्या 50 ते 60 रुपयामध्ये आमचे आई वडील यांचे आजारपण, आईचा गुडघ्याचा वगैरे प्रॉब्लेम असून ते आम्हाला दवाखान्यावरच सगळे पैसे जातात. आमचा उदरनिर्वाह म्हणजे काय होत नाही. तरी आम्हाला कुठेतरी शासनानं दखल आमची घेऊन कुठल्या तरी मोठ्या बस स्थानकामध्ये एखादी टपरी वगैरे आम्हाला असे धंद्याची जागा जर दिली तर आमचा उदरनिर्वाह होऊ शकतो. आम्हाला कशी वडापावली ही लोक साथ देतात, ती साहित्य आणून देतात. आमचा छोटासा धंदा आहे, बारकासा. त्यातनं आम्ही हे करीत नेतो, पण ह्याच्यात काही साधन होत नाही. आमचा दुर्गम भाग आहे, त्यामुळं काही साधन होत नाही. आम्हाला जर शासनानं चांगल्या जर ठिकाणी जर दिली अशा गोष्टी, शासनानं किंवा स्टॉल बिल अशा जर दिल्या तर त्या ठिकाणी आमचा उदरनिर्वाह होऊ शकतो.